नमस्कार मित्रांनो. आज 2 डिसेंबर 2024. मित्रांनो, जे पुणे पदवीधरच्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ करत आहोत त्याच्यामध्ये एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि त्यामुळे त्याचं उत्तर देणं मला आधी गरजेचं वाटतो. तर त्याच्यातले 2 प्रश्न होते की डॉक्टर, सगळं काही तुमचं व्यवस्थित चाललेलं आहे, एक वेल सेटल बिझनेस एंटरप्रेनर म्हणून काम करताय, सोशल वर्क करत आहात, तर राजकारणात तुम्ही का येऊ इच्छिता? आणि दुसरा प्रश्न होता की आता जो ईव्हीएम वर वाद चाललाय याच्यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच या 2 प्रश्नांना मला उत्तर द्यायला नक्की आवडेल. त्याच्यातला सगळ्यात पहिला आणि आता सध्याचा करंटचा हॉट टॉपिक जो आहे, ईव्हीएम का किंवा ईव्हीएम वरचा वाद, ह्याच्यावर 2 गोष्टी मला फक्त प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतील. माननीय सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर सांगितलंय की तुम्ही जिंकल्यानंतर ईव्हीएम बरोबर असतो आणि हारल्यानंतर चुकीचं होतो. हा वाद आधीपासून आहे. फक्त हा जो वाद चाललाय, हा वाद करण्यामागच्या राजकीय पक्षांच्या खऱ्या कारनाम्यांना मला सांगावंसं वाटतो. पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने ज्यावेळेस सांगितलं की हॅक करून दाखवा, तेव्हा ते दाखवू शकले नाही. कुठलेही राजकीय पक्ष हे दाखवू शकले नाही. 2, ऑनलाईन नसताना ते हॅकिंग करणं, प्रोग्रामिंग करणं शक्य नाही, कारण की जस्ट एक कॅल्क्युलेटर सारखं ते एक मशीन आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट, मग हा जो बोंबाबोंब चालली आहे या मोठमोठ्या राजकीय पक्षाच्या मोठ्या राजकीय लीडर्स कडनं, हे जे बोललं जातोय ते का? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे, आणि ज्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, माझं असं स्वतःच जे राजकीय अनुभव आहे त्यानुसार मी एवढं नक्की सांगू शकतो की लोकांनी जो जनादेश दिलाय, त्या जनादेशानंतर अनेक राजकीय पक्षांचे दुकानं बंद होण्यावर येऊन ठेपलेत. जर आज उरलेले कार्यकर्ते सुद्धा जर मी सांभाळू शकलो नाही या रिझल्ट नंतर, तर माझा राजकीय पक्ष म्हणून असलेल्या स्वायत्त संस्था या बंद पडतील. माझे असलेले कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये, कारण की महाराष्ट्रात 2025ला मिनी विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. मिनी विधानसभेच्या निवडणुका म्हणजे काय, तर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातला 60 ते 65% भागांवर आचारसंहिता असणारे तिथं निवडणुका असणार आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कार्यकर्त्यांचं बळ मला पाहिजे. हे बळसाठी असलेले माझे कार्यकर्तेच माझ्या बरोबर नसतील, त्यावेळेस मला प्रॉब्लेम येऊ नये. माझ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स पूर्णपणे असावा की आपण सत्तेत येऊ शकतो. या निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये, पक्षाच्या लिडरशिपवरचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये म्हणून केला जाणारा हा प्रयत्न आहे. मी याला नक्कीच केविलवाणा म्हणणार नाही, कारण की खूप विचारपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये ज्या पक्षाचे कार्यकर्ते हे त्या पक्षांमध्ये स्टिक राहावे याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. कदाचित त्या पक्ष नेतृत्वांनाही माहिती आहे की ईव्हीएम हॅक होणं शक्य नाही आहे, परंतु त्यांनी हा पराभव मान्य केला, हा जनादेश असाच आहे असाही मान्य केला, तर मात्र कार्यकर्त्यांना तो एक कॉन्फिडन्स येईल की यापूर्वी केलेल्या सर्व जी कामं केली गेली होती मुख्यमंत्र्यांनी अथवा उपमुख्यमंत्र्यांनी, सत्ताधारी पक्षाने केलेली कामं होती, ही चांगली आहे, ही जनतेने मान्य केली. त्यामुळे त्यांचा हा पराभव झाला. आणि हा नुसता पराभव नाही, तर जवळपास 80% जागा या सत्ताधारी पक्षाला मिळाल्या. त्यामुळे विरोधक जवळपास नेस्तनाबूत झालाय. आणि हीच परिस्थिती जर वर्षभरात परत निवडणुका ज्या होणार आहे मिनी विधानसभेच्या, तिथं जर असली तर पायामुळा सकट राजकीय पक्ष संपू शकतात. यामुळेच हा ईव्हीएम वर केलेला मोठा आरोप आहे असं माझं म्हणणं आहे. माझ्या मते ईव्हीएम वरचं माझं मत मी मांडलंय. उद्याच्या भागामध्ये मी का याच्यावर मी उत्तर देईल. आज इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.